नमस्कार मित्रांनो, मी अमरदीप राऊत ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो। मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे इयत्ता 12वी विषय राज्यशास्त्र प्रकरण 3 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या मानवतावादी प्रश्न या प्रकरणावरची विस्तृत अशी नोट्स जी विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अतिशय उपयुक्त असेल। चला तर मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। इयत्ता 12वी विषय राज्यशास्त्र प्रकरण 3 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या मानवतावादी प्रश्न। पर्यावरण आणि शाश्वतता यामध्ये आपल्याला असे सांगता येईल, पर्यावरण म्हणजे आपल्या अवतीभोवती असणारे वातावरण होय। आपण ज्यामुळे श्वास घेतो ती हवा, पृथ्वीचा बहुतांश भाग व्यापणारे प्राणी, पाणी इत्यादी। पर्यावरण म्हणजे ज्या वातावरणामध्ये माणूस, प्राणी आणि वनस्पती राहतात, नैसर्गिकरित्या आढळणाऱ्या सर्व सजीव आणि निर्जीव गोष्टी मिळून नैसर्गिक पर्यावरण बनते। यामध्ये माती, हवा, पाणी, खडक, हवामान इत्यादी गोष्टींचा समावेश केला जातो। मानवनिर्मित पर्यावरण हा सुद्धा पर्यावरणाचाच भाग समजला जातो। म्हणजेच असे भूप्रदेश ज्याचे परिवर्तन माणसाने शहरी भागामध्ये किंवा शेतीसाठी केलेले आहे। नैसर्गिक पर्यावरणाचे रूपांतर मानवी पर्यावरणामध्ये केलेले आहे। 1972 साली स्टॉकहोम येथे संयुक्त राष्ट्राच्या मानवी पर्यावरण विषयक परिषदेत पहिल्यांदा आर्थिक विकास आणि पर्यावरणाचा ऱ्हास यांच्यातील संबंधाचा विचार आंतरराष्ट्रीय स्तरावर केला गेला। या परिषदेचा मुख्य हेतू मानवी पर्यावरणाचे संरक्षण आणि त्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी देशांना प्रोत्साहन देणे आणि मार्गदर्शन करणे असा होता। 1983 साली संयुक्त राष्ट्राने जागतिक पर्यावरण आणि विकास आयोगाची स्थापना केली। त्यानंतर या आयोगाने 1987 साली आपला अहवाल सादर केला। संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने संयुक्त राष्ट्राची पर्यावरण आणि विकास परिषद बोलावली। ही परिषद ब्रॅटलँड कमिशनच्या अहवालाचा आढावा घेणारी होती। या परिषदेचा मुख्य हेतू सामाजिक आर्थिक विकास घडवून आणणारी तसेच पर्यावरणाचा ऱ्हास रोखणारी विकासाची संकल्पना समजून घेण्याचा होता। त्यानंतर रिओ दी जेनेरिओ अर्थ समिट, रिओ समिट, रिओ कॉन्फरन्स किंवा अर्थ समिट अशी परिषदेची विविध नावे आहेत। या परिषदेने विकासासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य निर्माण करण्याचा तसेच पर्यावरण आणि विकास याचा एकत्रितपणे विचार करण्यासाठी जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे। शासन, उद्योग आणि स्वयंसेवी संस्थांचे नेते 2002 साली जोहान्सबर्ग येथे अर्थ समिटसाठी एकत्र आले। आंतरराष्ट्रीय, प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील संस्थांसाठी शाश्वत विकास हे सर्वात महत्त्वाचे ध्येय ठरले आहे। 2012 मध्ये रिओ येथे संयुक्त राष्ट्राची शाश्वत विकासासंदर्भात परिषद झाली। त्याला रिओ+20 किंवा रिओ अर्थ समिट 2012 असे संबोधले जाते। पर्यावरणीय शाश्वततेचा उद्देश नैसर्गिक संसाधनाचे संरक्षण करणे, ऊर्जेचे पर्यायी स्रोत शोधून काढणे, प्रदूषण आणि पर्यावरणाला पोहोचणारी हानी हा आहे। पर्यावरणीय संसाधनाची हानी रोखण्यासाठी पर्यावरणासोबत जबाबदार नाते निर्माण करणे व दीर्घकाळासाठी पर्यावरणीय गुणवत्ता राखणे ही पर्यावरणीय संसाधनाची व्याख्या आहे। पर्यावरणीय संसाधनाचा उद्देश हा आजच्या पिढीच्या गरजा पूर्ण करताना पुढील पिढीच्या गरजा भागविण्याच्या क्षमतेशी तडजोड न करणे हा असतो। एकंदरीत आपल्याला असं सांगता येईल, पर्यावरण म्हणजे काय तर निसर्गात आणि वातावरणात आढळणाऱ्या सर्व सजीव, निर्जीव, दृश्य, अदृश्य अशा सर्व घटकाचा ज्यामध्ये समावेश केला जातो त्याला आपण पर्यावरण असे म्हणतो। त्यानंतर आहे पर्यावरणाशी निगडीत समस्या।
पर्यावरणाशी निगडीत ज्या ज्या समस्या असतात त्या आपल्याला बघायच्या आहेत. म्हणून प्रश्न असा सांगता येईल पर्यावरणाशी निगडीत समस्या. त्यामध्ये आपल्याला उत्तर असं सांगता येतं प्रस्तावना, पर्यावरणाशी निगडीत अनेक समस्या आहेत, तेव्हा पर्यावरणाशी निगडीत असणाऱ्या समस्या ह्या आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येतील. त्यामध्ये नंबर 1 हवामान बदल. हवामान बदलाचे प्रमुख कारण हरितगृह वायूचे उत्सर्जन हे आहे. कारण यामुळे दुष्काळ, वणवे, उष्णतेच्या लाटा आणि पूर यासारखे तीव्र वातावरणीय समस्या उद्भवतात. त्यानंतर दुसरी समस्या आहे 2 प्रदूषण. हवेचे प्रदूषण आणि हवामान बदल यांच्यात निकटचा संबंध आहे. हरितगृह वायूमुळे पृथ्वीची उष्णता तर वाढतेच, त्याशिवाय महानगरांमध्ये दाट धुक्यासारखे प्रदूषण वाढून लोकांच्या आरोग्यास हानी पोचते. त्यानंतरची तिसरी समस्या पर्यावरणीय जंगलतोड. जंगलाची तोड हा एक महत्त्वाची पर्यावरणाशी निगडीत समस्या आहे. जंगले कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात, जो एरवी पर्यावरणात मिसळून जागतिक तापमान वाढीत भर घालतो. जंगलतोड झाल्यामुळे जंगलावर अवलंबून असणारे प्राणी आणि मानवाच्या रोजच्या जगण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. नंतरची समस्या आहे पाण्याची कमतरता. लोकसंख्या वाढ आणि हवामान बदलामुळे निर्माण होणारी दुष्काळी परिस्थिती यामुळे पाण्याची कमतरता हा आज मोठा प्रश्न उभा राहिला आहे. स्वच्छ आणि सुरक्षित पाणी मिळणे ही लोकांसमोरील मोठी समस्या आहे. त्यानंतर नंबर 5 जैवविविधतेचा ऱ्हास. जैवविविधतेच्या ऱ्हासामुळे अन्न सुरक्षेचा आणि लोकांच्या आरोग्याचा प्रश्न उभा राहतो. हवामान बदल हेही जैवविविधता ऱ्हासाचे प्रमुख कारण आहे. समारोप. अशा प्रकारे वरीलप्रमाणे पर्यावरणाशी निगडीत समस्या सांगता येतील. त्यानंतर आहे गरिबी आणि विकास. हा प्रश्न आपल्याला सांगता येईल. गरिबीच्या पारंपरिक दृष्टिकोनामध्ये अन्न, वस्त्र, निवारा आणि पाणी, स्वच्छता इत्यादीच्या अभावावर भर दिला जातो. गरिबीचा अर्थ शोधताना आर्थिक घटकाचा विचार केला जातो. गरिबी म्हणजे एखाद्या व्यक्तीची, कुटुंबाची किंवा समाजाची अशी परिस्थिती की जिथे लोकांना स्वतःच्या गरजा, मूलभूत गरजा भागविणे शक्य नसते किंवा कठीण असते. ही संकल्पना व्यक्तीच्या उत्पन्नावर लक्ष केंद्रित करते. उत्पन्नाच्या आधारावर व्यक्तीला सोयीस्कर आयुष्य जगता येतं. हे जीवनाचे भौतिक घटक आहेत. राज्याने लोकांना जगण्यासाठी लागणाऱ्या मूलभूत गरजांचा पुरवठा व्हावा याची जबाबदारी घेणे अपेक्षित असते. गरिबीचा दृष्टिकोन हा जीवनाच्या भौतिक व अधिभौतिक घटकावर भर देतो. यामध्ये शाश्वत समाजातून मानवाच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय कल्याणावर लक्ष केंद्रित केले जाते. यांच्यात मूल्ये, सामाजिक बंध व सामूहिक संसाधनाच्या उपलब्धतेचा विशेष महत्त्व दिलेले आहे. विकासाचा दृष्टिकोन सामाजिक व राजकीय मूल्यातून पाहिला जातो. विकासाचा हेतू लोकांचे कल्याण साधण्याचा असतो. समाजवादी हा पहिला दृष्टिकोन तर भांडवलशाही दुसरा दृष्टिकोन. विकासाचा पर्यायी अपारंपरिक दृष्टिकोन हा गरिबीच्या भौतिक आणि अधिभौतिक घटकावर भर देतो. हा दृष्टिकोन समाजाच्या तळागाळातील लोकांच्या राजकीय सहभागाला महत्त्व देतो. 1990 पर्यंत विकास साधण्याचे दृष्टिकोन पारंपरिक स्वरूपाचे होते. त्याचे प्रमुख उद्दिष्ट गरिबीची भौतिक समस्या सोडवणे होते. म्हणून राज्याचे प्रमुख कार्य औद्योगिकरण साधून किंवा शेतीवर भर देऊन आर्थिक सुबत्ता वाढवणे असे होते. यातून रोजगार निर्मिती व दरडोई उत्पन्नाची वाढ होणे अपेक्षित होते. 1990च्या पुढील काळामध्ये विकासाची संकल्पना समता, सहभाग, सबलीकरण तसेच शाश्वतता या तत्वांना महत्त्व देते. संयुक्त राष्ट्राच्या आर्थिक व सामाजिक परिषदेने गरिबीची व्याख्या पुढील प्रमाणे केली आहे की गरिबी म्हणजे योग्य संधी व पर्यायाचा अभाव तसेच मानवी प्रतिष्ठेचे उल्लंघन. याचाच अर्थ समाजामध्ये प्रभावीपणे भाग घेणाऱ्या क्षमतेचा अभाव,
कुटुंबाच्या अन्न व वस्त्र या मूलभूत गरजा पुरवण्या इतक्या संपत्तीचा अभाव, शाळा किंवा दवाखाना नसणे, अन्न उत्पादनासाठी पुरेशी जमीन नसणे, रोजगार नसणे, तसेच कर्ज मिळवण्या इतके पत नसणे. त्याचबरोबर गरिबी म्हणजे व्यक्तीची, कुटुंबाची तसेच समाजाची असुरक्षितता आणि दुर्बलता होय. संयुक्त राष्ट्राच्या मते गरिबी म्हणजे शाश्वत जीवनासाठी मिळकतीचा व उत्पादक साधनाचा अभाव, या पलीकडे जाऊन उपासमार, कुपोषण, शिक्षणाचा अभाव, इतर मूलभूत सेवांची कमतरता, सामाजिक भेदभाव, निर्णय प्रक्रियेतील सहभाग नसणे असाही होतो. लोकशाहीकरण आणि मानवी हक्काचे संरक्षण हे सुशासनाचे मूलभूत घटक गरिबी दूर करण्यासाठी आवश्यक आहे. आपल्याला यामध्ये असं सांगता येईल, गरिबी म्हणजे एखाद्या व्यक्तीची, कुटुंबाची किंवा समाजाची अशी परिस्थिती जिथे लोकांना स्वतःच्या मूलभूत गरजा भागविणे कठीण असते किंवा शक्य असते. त्यानंतर आपल्याला असं सांगता येईल की विकास म्हणजे काय, तर विकास म्हणजे व्यक्तीच्या कार्यातील आणि वर्तनातील बदल किंवा सुधारणा म्हणजे विकास आहे. त्यानंतर आहे आपल्या मुद्दा भारतातील गरिबी आणि विकास. भारतातील गरिबी आणि विकास या संदर्भात आपल्याला बघायचं आहे. त्यामध्ये भारताच्या राष्ट्रीय धोरणाने नेहमी राजकीय स्वातंत्र्याला आर्थिक स्वातंत्र्याशी जोडले आहे. याचा अर्थ राष्ट्रीय सार्वभौमत्वाशी तडजोड न करता आपली धोरणे राबवण्याचे स्वातंत्र्य. त्यामध्ये भारताच्या विकास प्रक्रियेचे पैलू, त्यामध्ये पहिला पैलू आहे अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण. भारताच्या आर्थिक व्यवस्थेचे आधुनिकीकरण म्हणजे औद्योगिकरण होय. औद्योगिकरणामुळे रोजगार निर्मिती होईल आणि उत्पादकता वाढेल अशी अपेक्षा होती. लघु उद्योगापेक्षा मोठ्या प्रमाणातील उद्योगावर तसेच उत्पादनावर भर देण्यात आला. यामुळे कामगारांच्या वाढत्या संख्येला रोजगार उपलब्ध होणार होता. पंडित नेहरूंच्या कार्यकाळात कृषी क्षेत्राऐवजी औद्योगिकरणाला महत्त्व देण्यात आले. जमीन सुधारणा व जलसिंचन हे कृषी क्षेत्रातील प्रगतीची साधने म्हणून पाहिले गेले. त्यानंतर आहे दुसरा पैलू आत्मनिर्भरता. भारताच्या राष्ट्रीय चळवळीचा संबंध आत्मनिर्भरता या संकल्पनेशी जोडण्यात आला. आत्मनिर्भरतेचा एक पैलू म्हणजे भारताचे आयात पर्यायी धोरण. यामध्ये भारताचे स्वदेशी कारखाने किंवा उद्योग विकसित करण्यावर भर दिला गेला. भारताने इतर राष्ट्रांकडून आर्थिक मदत घेतली, पण ती प्रामुख्याने सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगासाठी वापरण्यात आली. नंबर 3 आहे समाजाची समता व सामाजिक न्याय असणारे समाजवादी पद्धती. यामध्ये भारताने विकासासाठी नियोजनाचा दृष्टिकोन स्वीकारला. त्यासाठी नियोजन आयोगाची निर्मिती करण्यात आली. या नियोजन आयोगाच्या देशाने विकासासाठी पंचवार्षिक योजना तयार करणे अपेक्षित होते. खाजगी क्षेत्राऐवजी सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगाला महत्त्व देण्यात आले. भारताची समाजवादाची संकल्पना कल्याणकारी, राज्याला प्रोत्साहन देणे तसेच रोजगार निर्मिती करण्यावर आधारित आहे. भारताच्या दारिद्र्य निर्मूलनासाठी हा मार्ग स्वीकारण्यात आला. 1960-70च्या दशकामध्ये शेती विकासावर लक्ष केंद्रित केले गेले व भारतात हरित क्रांती झाली. त्यानंतर आहे चौथा पैलू भारतात गरिबी निर्मूलन आणि विकासासाठी सामाजिक न्याय व समतेवर आधारित विकास हे भारताचे धोरण राहिले आहे. भारताच्या विकासाचे धोरण काळानुसार बदलत गेले. 1991च्या पुढील काळात आर्थिक सुधारणांच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली. पूर्वीचे विकासाचे समाजवादी प्रतिमान सोडून देण्यात आले व भारताने आर्थिक उदारीकरण आणि सार्वजनिक क्षेत्राचे खाजगीकरण घडवून आणले. या बदल किंवा सुधारणांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये बरेच बदल झाले आहेत. सन 2015 मध्ये नियोजन आयोगाच्या जागी नीती आयोगाची स्थापना करण्यात आली. देशाने आर्थिक व औद्योगिक प्रगती साध्य केली. एक स्थिर आर्थिक सत्ता म्हणून भारत जगापुढे आला. आता विकासाचे धोरण म्हणजे खाजगी क्षेत्राला उत्पादन वाढीस प्रेरित करणे आणि त्यातून रोजगार व सामाजिक मिळकतीची
वाढविणे हे आहे. ग्रामीण भागास आरोग्य, शिक्षण, पिण्याचे स्वच्छ पाणी इत्यादी सेवाद्वारे ग्रामीण विकासाचा प्रयत्न होत आहे. या सर्वांचा परिणाम म्हणजे भारतातील दारिद्र्य 2005-06 मधील 54.7% 27.5% खाली आला आहे. त्यानंतर आहे मुद्दा लिंगभाव निगडित समस्या. लिंगभाव निगडित समस्या ज्या काही आपल्या भारतामध्ये दिसून येतात त्यामध्ये आपल्याला सांगता येईल गरिबी आणि स्त्रिया. यामध्ये दारिद्र्य आणि स्त्रियांचे मागासलेपण यातील आंतरसंबंध जगभर दिसून येतो. भारतातील निरनिराळ्या प्रदेशांमधील बहुतेक स्त्रिया सांस्कृतिक नीतिमूल्य, वस्तू आणि मालमत्तेच्या वाटपातील भेदभाव आणि स्त्रिया व पुरुषांमधील सत्तेची असमान समीकरणे या कारणामुळे गरिबीत असल्याचे दिसून येते. त्याचप्रमाणे स्त्रिया आणि मुलींना विनामोबदला घरगुती जबाबदाऱ्याही पार पाडाव्या लागतात. स्त्रियांची संख्या अनौपचारिक कार्यक्षेत्रामध्ये अधिक प्रमाणात दिसून येते. 19व्या शतकाच्या पहिल्या दशकामध्ये जगात अनेक ठिकाणी स्त्रीवादी चळवळींचा उदय झाला. तेव्हापासून स्त्रियांच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक हक्कावर सातत्याने भर देण्यात आला. त्यांनी सर्वसाधारणपणे लिंगभाव समानतेवर भाष्य केले. यामध्ये समान हक्क, सामाजिक समता, राजकीय समानता, लिंगभाव प्रति न्याय इत्यादीचा समावेश होतो. 1970 नंतर महिला सक्षमीकरण ही एक महत्त्वाची संकल्पना आणि तत्वप्रणाली मानली जाऊ लागली. सक्षमीकरण म्हणजे अशी प्रक्रिया ज्याद्वारे शोषित व्यक्तींना स्वतःच्या आयुष्यावर ताबा मिळवता येतो. त्यामुळे जगण्याच्या मूलभूत गरजा त्यांना भागवता येतात. या प्रक्रियेत व्यक्तीस ताकद व आत्मविश्वास प्राप्त होतो, तिचा स्वाभिमान वाढतो आणि अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी बळ मिळते. जागतिक राजकारणात 1980 सालापासून लिंगभाव निगडित प्रश्नाचे महत्त्व वाढीस लागले. याचा परिणाम म्हणजे जागतिक राजकारणात लिंगभाव निगडित दृष्टिकोन विकसित झाला. लिंगभाव म्हणजे पुरुष आणि स्त्रिया यांना समाजाने बहाल केलेली वैशिष्ट्ये. यामध्ये स्वभाव, नीतिमूल्ये, भूमिका आणि स्त्री पुरुषांमध्ये असणारे नातेसंबंध याचा समावेश होतो. लिंगभाव निगडित दृष्टिकोन स्त्री पुरुषांमधील हितसंबंध, त्यांच्या भूमिका याचा संसाधनावर असणारा हक्क, कामाचे विभाजन, मागण्या व समस्या यावर भाष्य करतो. लिंगभाव असमानता ही व्यापक समस्या आहे. याची कारणे म्हणजे महिलांसाठी चांगल्या रोजगार संधीचा अभाव आणि स्त्री पुरुषांमध्ये असलेली वेतनाची असमानता. भारतीय संविधानाने स्त्री पुरुष समानतेचे तत्व स्वीकारले आहे. शासनाने त्याविषयी सकारात्मक कृती केल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, कामाच्या जागा, जमिनीची मालकी आणि मानवी हक्क याबाबत स्त्रियांना जाणवणारी असमानता यावर लक्ष केंद्रित केले गेले. त्यानंतर आहे भारतातील महिलांची स्थिती. आपल्या भारतातील महिलांची स्थिती कशा पद्धतीची आहे यावर आपल्याला सांगता येईल. लिंगभाव असमानतेचे तत्व भारताच्या संविधानातील उद्देशिका, मूलभूत तत्वे, मूलभूत कर्तव्ये आणि मार्गदर्शक तत्वांमध्ये समाविष्ट केले आहे. असे असून सुद्धा महिलांना सातत्याने भेदभावाला सामोरे जावे लागते. भारतातील महिलांपुढील काही समस्या आहेत त्या पुढील प्रमाणे सांगता येतील. भारतातील महिलांच्या समस्या, त्यामध्ये नंबर 1 आर्थिक असमानता. भारतातील सगळ्यात मोठ्या समस्यांपैकी एक म्हणजे स्त्री पुरुषांमधील वेतनातील दरी. याचबरोबर श्रमिकांच्या बाजारपेठेतील महिलांची टक्केवारी 28.2% इतकी कमी आहे, तर तुलनेने पुरुष 78.8% इतके आहेत. त्यानंतर नंबर 2 समस्या आहे तस्करी आणि शोषण. 2013 साली संयुक्त राष्ट्र मादक पदार्थ आणि संयुक्त विभागाने सादर केलेल्या अहवालात भारतातील महिलांचे जबरदस्तीने विवाह करण्यासाठी तस्करी केली जात असल्याचे म्हटले आहे. यात पुढे असे नमूद केले आहे की बहुतेक वेळा शोषण केले जाते, त्यांचे मूलभूत हक्क डावलले जातात, त्यांना मोलकरीण म्हणून राबवून घेण्यात येते.
त्यानंतर तिसरी समस्या आहे साक्षरतेचे प्रमाण. भारतातील महिलांचे साक्षरतेचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेने कमी आहे. 2011च्या जनगणनेच्या अहवालानुसार पुरुषांमधील साक्षरतेचे प्रमाण 82.14% आहे, तर महिलांमधील प्रमाण 65.46% आहे. त्यानंतर चौथी समस्या आहे महिलांच्या बाबतीत राजकीय प्रतिनिधित्व. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून संसदेत आणि राज्यांमधील विधानमंडळामध्ये महिलांचे असलेले अत्यल्प प्रमाण ही समस्या राहिलेली आहे. यामध्ये समारोप असा करता येईल आपल्याला. अशा प्रकारे वरील प्रमाणे महिलांच्या समस्या सांगता येतात. त्यानंतर आहे स्वातंत्र्योत्तर कालखंडातील महिला विषयक धोरणांचा आढावा. त्यामध्ये नंबर 1 अन्याय निर्मूलन, 2 महिला कल्याण, 3 महिला विकास, 4 महिला सक्षमीकरण. त्यामध्ये नंबर 1 सांगता येईल अन्याय निर्मूलन. महिलांवर होणारे अन्याय दूर करण्यासाठी लिंगभाव असमानतेचे तत्व भारताच्या संविधानातील उद्देशिका, मूलभूत तत्वे, मूलभूत कर्तव्ये, मार्गदर्शक तत्वांमध्ये समाविष्ट केले गेले आहे. शासनाने महिलांवर अन्याय करणाऱ्या अनेक पद्धती, प्रथा, अनेक कालबाह्य रूढी कायद्याने नष्ट केल्या आहेत. त्यानंतर आहे नंबर 2 महिला कल्याण. भारतीय समाज व्यवस्थेतील एक दुर्बल घटक असलेल्या महिलांच्या कल्याणासाठी 1953 साली भारत सरकारने केंद्रीय सामाजिक कल्याण मंडळाची स्थापना केली गेली. याचा उद्देश कुटुंब, महिला आणि बालकांसाठी कल्याणकारी योजना राबविणे हा होता. भारतात महिलांच्या समस्यांकडे पाहण्याचा हा दृष्टिकोन कल्याणकारी आहे. महिला मंडळे स्थापन करून महिलांचा विकास साधणे, धोकादायक कामापासून महिलांचे संरक्षण, गर्भवती स्त्रिया आणि बालकांसाठी आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे इत्यादी उपक्रम हे हाती घेण्यात आले होते. 1960च्या दशकापासून स्त्री शिक्षणाला भर देण्यात आला. आरोग्य विषयक कार्यक्रमात मातृत्व आणि बालकांसाठी आरोग्य सुविधा, आरोग्य शिक्षण व शोषण, कुटुंब नियोजन हे उपक्रम होते. त्यानंतर महिला विकास. 1970च्या दशकात महिला विषयक धोरणात महिला विकासास प्राधान्य देण्यात आले. 1970चे दशक हे संयुक्त राष्ट्राचे महिलांसाठीचे दशक होते. भारतातील महिलांची स्थिती अभ्यासण्यासाठी एक समिती नियुक्त करण्यात आली. त्या समितीने दिलेल्या अहवालाचे शीर्षक टुवर्ड इक्वेलिटी असे आहे. 1980 साली महिलांच्या आरोग्य, शिक्षण आणि रोजगार यावर भर देण्यात आला. त्यानंतर आहे महिला सक्षमीकरण. नंबर 4 महिला सक्षमीकरण. 1990च्या दशकात विकासाची जागा सक्षमीकरणाने घेतली. शासनाला विकासाचे फायदे महिलांनाही करून द्यायचे होते. यासाठी नियोजन आणि अंमलबजावणीमध्ये महिलांचा सहभाग महत्त्वाचा मानला जाऊ लागला. 1990 मध्ये कायद्याद्वारे राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना करण्यात आली. यात महिलांच्या हक्काचे व कायदेशीर बाबीचे संरक्षण करण्याची ग्वाही देण्यात आली. भारताच्या संविधानातील 73व्या 74 घटना दुरुस्तीद्वारे पंचायती राज कायदा आला. शहरी स्थानिक शासन संस्था 33% जागा व अधिकारपत्रे महिलांसाठी आरक्षित करण्यात आली. यामुळे स्थानिक पातळीवरील निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढण्यास मदत झाली. मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 12वी विषय राज्यशास्त्र प्रकरण 3 यावर विस्तृत अशी नोट्स आपण बघितली, जी विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अतिशय उपयुक्त असेल. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.